जर मी सांगितलं की एक फ्रेंच कंपनी आहे जी 500 रुपयाची टी शर्टपासून 50,000च्या सायकलपर्यंत सगळं काही विकते आणि तरीही तिची ग्रोथ भारतात दरवर्षी 30% वाढते, हो तो ब्रँड आहे डिकेथलॉन. 1976मध्ये मायकल नावाच्या व्हिजनरी व्यक्तीने ठरवलं स्पोर्ट्स प्रोडक्ट सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल आणि ॲफोर्डेबल करायचं. त्या काळी स्पोर्ट्स प्रोडक्ट्स म्हणजे लक्झरी समजले जायचे, पण मिचेल म्हणाला लोकांना महाग ब्रँड नको, अनुभव हवा आहे. 2009मध्ये डिकेथलॉनची एंट्री भारतामध्ये झाली तेव्हा लोक म्हणाले यांचे प्रॉडक्ट स्वस्त आहे म्हणजे क्वालिटी चांगली नसेल. पण डिकेथलॉनने लोकांचं परसेप्शन बदलून ट्राय बिफोर यू बाय, स्ट्रॉंग क्वालिटी अँड ट्रस्ट आणि एक्सपिरियन्स झोन देऊन टाकला. प्रोडक्शन ते रिटेल सगळं कंट्रोल स्वतःकडे ठेवलं. मिडलमॅन नाही, मार्जिन नाही, पण क्वालिटी कायम हाय. आज डिकेथलॉनचं रेव्हेन्यू आहे 13 बिलियनपेक्षा जास्त. मोठे बिझनेसमॅन दुसरं तिसरं काही करत नाहीत, ते काढतात आपल्या बिझनेसचा ब्ल्यूप्रिंट, म्हणजे ते करतात बिझनेसची सेल्फ केस स्टडी. आणि अशा स्टोरीला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माय क्लॅरिटी इज माय कॅपिटल.